शांत झोपेची गोष्ट. जमिनीखालील शांत आवाज. आता शांतपणे आरामात झोपा. तुमच्या शरीराला पूर्णपणे सैल सोडा. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू विरघळत आहे. खांदे सैल होत आहे. पाय, हात, पूर्ण शरीर. आता तुमच्या आजूबाजूला एक शांत, मऊ, सुरक्षित रात्र आहे. चंद्रप्रकाश आणि वाऱ्याची हलकी झुळूक मनाला हळूहळू शांत होऊ द्या. या गोष्टीत अलगद हरवून जा. एक विशाल शांत जंगलात रात्रीचा मऊ चांदण्यांचा प्रकाश पसरलेला होता. झाडांची उंच सावली हळूहळू हलत होती. पानांची सळसळ एक गोड शांत संगीत तयार करत होती. त्या जंगलात एक बलवान सिंह राहत होता. तो शांत होता, स्थिर होता. जंगलातले सगळे प्राणी त्याचा आदर करत होते. त्या रात्री सिंह आपल्या राज्यात फिरत होता. त्याचे पाय हळूहळू जमिनीवर पडत होते आणि सगळं वातावरण खूप निवांत होतं. चालत चालत सिंहाला एक छोटासा प्राणी दिसला. तो जमिनीखाली हळूहळू खणत होता. तो एका लहानसा घुशीसारखा प्राणी होता. मातीने भरलेला पण खूप शांत. सिंह थांबला. त्याने थोडस हसत विचारलं, तू इथं खालीच राहतोस? कधी वरचं जग बघितलंच नाहीस का? त्याचा आवाज मोठा होता, पण त्या रात्रीत मिसळून गेला. तो छोटासा प्राणी हळूहळू वर आला. त्याने शांतपणे वर पाहिलं आणि अगदी सौम्य आवाजात म्हणाला, महाराज, तुम्ही वर बघता म्हणून तुम्हाला आकाश दिसतं. मी खाली राहतो म्हणून मला जमिनीचं सत्य दिसतं. वारा हलके वाहत होता. सिंह थोडा थांबला. तो ऐकत होता. त्या छोट्या प्राण्याने पुढे सांगितलं, तुमच्या पायाखाली कधी कधी मऊ जागा असते. कधी कधी खाली रिकामी जागा असते. ती वरून दिसत नाही, पण ती जाणवते. त्या शब्दामध्ये काहीही घाई नव्हती. फक्त एक शांत सत्य होतं. सिंहाने खाली पाहिलं. त्याने हळूहळू पाय हलवला आणि त्याला जाणवलं, जमीन थोडी मऊ आहे. तो काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात एक नवीन विचार आला, की सगळं पाहणं म्हणजे सगळं समजणं नसतं. रात्र अजूनही शांत होती. चंद्रप्रकाश अजूनही तसाच होता. त्या शांत क्षणी सिंहाने खोल श्वास घेतला. त्याला एक सौम्य जाणीव झाली की कधी कधी खाली पाहणंही तितकंच महत्वाचं असतं. त्या छोट्या प्राण्याने हळूहळू पुन्हा जमिनीत शिरलं आणि सगळं पुन्हा शांत झालं. आता तुम्ही त्या जंगलात आहात. थंड वारा तुमच्या चेहऱ्यावर अलगद फिरतोय. चंद्रप्रकाश तुमच्या भोवती पसरलाय. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. तुमचे विचार शांत होत आहेत. काहीही सिद्ध करायचं नाही, फक्त त्या शांत क्षणात राहायचं आहे आणि सगळं हळूहळू सोडून द्यायचं आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात.
प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिक रिलॅक्स होत आहात. तुमचं शरीर पूर्णपणे हलकं झालं आहे. आता एक गोड शांत झोप तुमच्याकडे येत आहे. ती मऊ आहे, ती सुखद आहे. आता हळूहळू त्या झोपेत अलगद विसावून जा. शुभरात्री.